येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण का झाली, पहा सविस्तर वृत्त। इंदिरानगर बोगदा येथे वाहतूक नियमन करत असताना बुधवारी एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला 3 तरुण आणि एका तरुणीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला। नजीम शेख असं मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नजीम शेख हे बुधवारी कर्तव्यावर असताना एका तरुणाने त्यांच्या जवळ येत कारमधील 3 तरुण आणि एका तरुणीने मला मारहाण केली असे सांगितलं। शेख यांनी संबंधित तरुणाला मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास पाठवले। त्याच वेळेस 3 तरुण आणि 1 तरुणीला शेख यांनी त्या तरुणाला पोलिसात पाठवल्याचा राग आल्याने शेख यांना पाठीमागून पकडून बेदम मारहाण करत खाली पाडून लाथाबुक्क्याने देखील मारहाण केली, अशी माहिती नजीम शेख यांनी दिली आहे। आज महत्त्वाचा बंदोबस्त असल्यामुळे मी इंदिरानगर बोगदा या ठिकाणी ड्युटी करत होतो। त्या ठिकाणी एक मुलगा माझ्याजवळ पळत आला का मला 3 लोकांनी उड्डाण पुलावर मारले म्हणून, त्यांच्यासोबत एक लेडीज पण आहे। परंतु ती गाडी मला तेव्हा दिसली नाही, परंतु त्यांनी त्या मुलाला माझ्याशी संवाद करताना बघितलेलं होतं। त्या मुलाला मी सांगितलं की तू तुझ्याकडे गाडी नंबर असेल तर तू त्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार घे, आणि मी माझी ट्रॅफिक काढून बसतो। थोड्या वेळानंतर 3 मुलं माझ्याजवळ आले। त्यांनी मला सांगितलं का तो तुमच्याजवळ तो कुठे गेला। मी त्यांना सांगितलं की त्याला काहीतरी वरती मारहाण झाली आहे, तर त्याला मी पोलीस स्टेशनला पाठवलं। तो मुलगा पोहोचला का नाही ते मला माहीत नाही, परंतु अचानक हे बोलत असताना मला एकाने पाठीमागून माझ्या डोळ्यावर मारलं। त्याच्यानंतर मला अचानक अशी अंधेरी आली। काही वेळातच इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत हे तिघेही तरुण फरार झाले होते। काही महिला नागरिक आणि पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेत मुंबई नाका पोलीस ठाण्यात नेले। सध्या शेख यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सिंह।